नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MS न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सरकारवर धावून जात आहे। सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी गेल्या 4 दिवसात सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। 29 ऑगस्टच्या निर्णायक लढाईची आठवण त्यांनी समाज बांधवांसह सरकारलाही करून दिली आहे। आता माहितीसोबत त्यांनी काँग्रेसवरही मोठा मोर्चा काढलाय। त्यांनी सांगितलं आहे की राहुल गांधी यांना त्यांनी इशारा दिलाय तर ते विजय वडेट्टीवार यांच्यावर समाचार घेत आहे। विजय वडेट्टीवार हे ओबीसींची बाजू मांडत आहे। त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरही यापूर्वी टीका केली आहे। आज सरकारच्या मराठा उपसमितीची बैठक होती, त्यावर जरांगे यांनी निशाणा साधलाय। किती बैठका घेणार असून समाजाला काय देताय तुम्ही, असा सवाल त्यांनी विचारला। मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबांसाठी ऊर्जा खात्याचा साधा एक GR काढता आला नाही। फडणवीस यावर काय बोलणार आता? उलट असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। दरवेळी मुख्यमंत्री छत्रपती यांचं नाव घेतात, जी चूक केल्याबद्दल बोला, लोकांचा रोष कमी होईल असं त्यांनी म्हटलं आणि प्रमाणपत्र तर आम्ही घेणारच अशी मागणीही त्यांनी केली आहे। सरकारचा तिरस्कार येतोय, आता तो वाढू देऊ नका। शेतकरी, मुस्लिम, OBC मध्ये तिरस्कार वाढला आहे। सरकारने मराठा वर्गाचा प्रचंड हिलवणे आहे। 3 वर्षात किती मोर्चे झाले, 3 वर्षात काय दिलं? मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला येण्याचा विचार चालू आहे, असा इशारा त्यांनी दिलाय। मला अनेक मराठा नेत्यांचे फोन येतोय, आमदार खासदार फोन करून तुमचं पडते असं सांगतात जरांगे, असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्याचबरोबर त्यांनी बोललेत की राणे यांच्यासारखे अनेक नेतेही मला बोलत आहे, त्यांचं स्वागत आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी OBC साठी मोर्चे उघडले। त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। त्यावर जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार यांनी माझ्यावर बोलायला राहुल गांधींनी सांगितलं का, असं त्यांनी म्हटलंय। असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 4-2 लोकांमुळे काँग्रेसचं जरा बरं चाललंय, नीट चाललंय। थोरात, देशमुख, चव्हाण, सपकाळ, नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसचं बरं चाललं आहे। कशाला तुम्ही खेळ बिघडवताय? बोटावर मोजणीइतके काँग्रेस राहिले ती संपू नका, कशाला ती खड्ड्यात घालताय? विजय वडेट्टीवार कितीही बोलले तरी आम्ही आरक्षण घेणार आहोत, असंही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।